पास्ट टेन्सचा दुसरा प्रकार आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, याच्या अगोदरचे सगळे व्हिडिओज आहेत चॅनलवरती लाईव्ह आहेत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते व्हिडिओची लिंक आहे, तर ते व्यवस्थित बघा. त्यानंतरच आपण स्टेप बाय स्टेप तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. कारण काय होते, जर तुम्ही मध्येच कुठला तरी व्हिडिओ बघत असाल तर ते काय होतं, कन्फ्युजन होऊन जातं. त्यामुळे स्टार्टिंगपासून व्यवस्थित व्हिडिओज फॉलो करा, अभ्यास फॉलो करा आणि या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. कारण काय होते, तुमचं जे अभ्यासाचं जे लिंक आहे तर ते तुमचं कंटिन्यू होऊन जाईल, अभ्यास प्रॉपर पद्धतीने होईल. एक्झाम ओरिएंटेड सगळ्या गोष्टी चालू आहेत, एवढं डीपमध्ये नाही किंवा एवढं अवघड नाही. तर एक्झामला जे लागतं किंवा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे पडतील आणि चांगल्या कॉलेजला ॲडमिशन कसं भेटेल तर हे बघतोय आपण. आणि त्याच पद्धतीने व्हिडिओ घेते, छोटे छोटे व्हिडिओज आहेत आणि व्यवस्थित अभ्यास करा यांचा आणि प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त काय करा, प्रॅक्टिस करा. पुस्तकांमधले जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करा, पुस्तकामध्ये फाइंड आउट करा. एक्झाम्पल्स जे दिलेले आहे तुम्ही हेच प्रॅक्टिस करा. तुमच्या रायटिंग स्किलमध्ये सुद्धा त्याचं व्हॅल्यू असणार आहे. दुसरा प्रकार आहे पास्ट टेन्समध्ये तर पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, ह्याला आपण म्हणतो मराठीमध्ये चालू भूतकाळ. चालू भूतकाळ आहे हा. तर ह्याचाही काय असणार आहे, फॉर्मॅट असणार आहे. तर याच्या फॉर्मॅटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतील बघा. पहिल्यांदा असेल सब्जेक्ट, त्यानंतर असेल हेल्पिंग वर्ब कोणतं, वॉज आणि वेअर. त्यानंतर असेल तुमचा वर्बचा चौथा फॉर्म म्हणजेच वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. हा झाला तुमचा बेसिक फॉर्मॅट ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स. and you have to remember this structure, this format of past continuous tense. After that you have to choose these two helping verbs according to the subject. तुमच्या सब्जेक्ट नुसार तुम्हाला तुमचं काय हे करावं लागते, हेल्पिंग वर्ब काय करावं लागते, चूज करावं लागते. मग आपल्याकडे पर्सनल प्रोनाउन ॲज अ सब्जेक्ट आपण यूज करत असतो पास्ट किंवा कुठलाही टेन्स शिकत असताना. पर्सनल प्रोनाउन्स ते कोणते आहेत ते तुम्हाला सगळे माहिती आहेत. तर त्यांचा पुढं कोणतं हेल्पिंग वर्ब वापरतो ते बघायचे. दोनच आहेत आपल्याकडे हेल्पिंग वर्ब, एक वॉज आहे आणि एक वेअर. एक सिंग्युलर आणि एक प्ल्युरल आहे. हा सिंग्युलर वर्ब झाला, हा प्ल्युरल वर्ब झाला. हे डिटेलमध्ये आपण नंतर बघूयात, पण तोपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा आपण आयच्या पुढं, त्याच्यानंतर ही, शी आणि इटच्या पुढं आपण वापरतो ही, शी, इट आणि आयच्या पुढं वॉज वापरतो. ओके, सेम टू सेम राहिलेले जे पर्सनल प्रोनाउन आहेत कोणते, त्यामध्ये वी, यू आणि दे ह्यांच्या पुढे आपण काय वापरणार मग वर. जे राहिलं तुमचं काय, वर म्हणतो आपण त्याला, वर, WERE, वर. ओके, इट्स करेक्ट प्रोनाउन्सिएशन वर. ओके, आता एक्झाम्पल्स बघूयात आपण. हाच आपला स्ट्रक्चर असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, कशाच्या पुढं काय. परीक्षेमध्ये फक्त एवढंच असतं की तुम्हाला टेन्सचा उपप्रकार ओळखायचा सांगितलं जातं आणि त्यानंतर एखादं वाक्य दिलं असतं, त्या वाक्याला जर पास्ट परफेक्टमध्ये दिलं असेल तर त्याला तुम्हाला सिम्पल प्रेझेंटमध्ये करावं लागतं किंवा फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये. कुठल्याही 12 प्रकारच्या कुठल्याही एकामध्ये तुम्हाला त्याला कन्वर्ट करायचं असते. आपण एक्झाम्पल बघूयात. फर्स्ट काय असणार आहे एक्झाम्पल, ह्याचंच अफर्मेटिव्ह बघूयात. पहिलं घ्या सब्जेक्ट कोणता, ह्याच्यापैकी यू घ्या किंवा ही घ्या. ही वॉज, यस, सब्जेक्टाला ही वॉज घेतलं हेल्पिंग वर्ब. वर्बचं चौथं फॉर्म घ्या. ही वॉज रायटिंग ऑन द बोर्ड. ओके, हे झालं तुमचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ह्याला निगेटिव्ह करताना आपण काय करतो, ह्याचं निगेटिव्ह करताना ही वॉजच्या नंतर नॉट शब्द, ही वॉज नॉट किंवा ही वॉजंट, ही वॉज नॉट रायटिंग ऑन द बोर्ड. अशा पद्धतीने आपण काय करतो, हे वाक्य अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करतो. हे फक्त आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स. त्यानंतर आहे इंटरोगेटिव्हमध्ये येस किंवा नो. कशा पद्धतीने होणार येस किंवा नो, तुम्ही काय करणार, फक्त हेल्पिंग वर्ब अगोदर घेणार येस किंवा नो करत असताना. वॉज ही रायटिंग ऑन द बोर्ड. बरं, याचा मराठीचा अर्थ काय होतो, हे सगळं इंग्लिश ठीक आहे, आपण इंग्लिश शिकतो, वाचतो, स्ट्रक्चर पाठ करणार, हेल्पिंग वर्ब पाठ करणार, कशाच्या पुढं काय येणार काय करणार, पण अर्थच कळला नाही तर काय फायदा नाही की त्याचा. त्यामुळे मराठीत काय होणार याचा अर्थ, ही वॉज रायटिंग ऑन द बोर्ड. वॉजचा अर्थ काय होतोय, वॉज आणि वेअरचा अर्थ होता, करत होता. जसं प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये काय होतं, ॲमिजार होतं, त्याचा अर्थ आहे करत आहे. तर पास्ट कंटिन्युअसमध्ये अर्थ काय होतं, वॉज V4 असेल तर काय होईल, करत होता. कुठलीही ॲक्शन असेल, करत होता, खात होता, पित होता. त्याच्यानंतर पास्टमधली जर पास्टमध्ये भूतकाळातली जर ॲक्शन एखादी चालू असेल भूतकाळामध्येच, तर त्यावेळेस आपण कोणता टेन्स वापरतो, तर पास्ट कंटिन्युअस टेन्स. हेल्पिंग वर्ब कोणते, वॉज आणि वेअर. अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट यू हॅव टू यूज द वॉज अँड वर, दीज टू हेल्पिंग वर्ब्स. ओके, हे झालं अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह. ह्याचाच आपल्याला WH करायचं. WH सिम्पल आहे, एकच कुठला तर WH कधी लिहित होतो, कधी वेन.
केव्हा, म्हणजेच वेन वॉज ही रायटिंग ऑन द बोर्ड. येस, करेक्ट. हे झालं तुमचं बेस 4 फॉर्म. ओके, ह्याच्यानंतरचे जे एक्झाम्पल्स आहेत ना, मल्टिपल एक्झाम्पल्स आपण रिवाईज करणार आहे, इथं फॉलो घेणार आहे सगळे एक्झामचं. हे व्यवस्थित बघा, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि WH, कारण हे महत्त्वाचं आहे. ह्याच टाईपमध्ये तुमचं वाक्य असणार आहेत परीक्षेमध्ये किंवा पुस्तकामध्ये सुद्धा. याच प्रकारचे वाक्य असते, समजले पाहिजेत आपल्याला वाचताना, मिनिंग कळला पाहिजे, काय म्हणते सेंटेन्सला नेमकं म्हणायचं काय, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्यानंतरच अशा गोष्टी समजत असतात. हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. आपण पुढचे एक्झाम्पल्स बघूया. ओके, हे झाले. आता त्यानंतर तुम्ही काय वर्ब चेंज करणार फक्त आणि सब्जेक्ट चेंज करणार, त्यानंतर तुम्हाला वाक्य बनवता येतात. ओके, हुशार आहे तुम्ही. तर बघा काय होणार, दुसरं वाक्य बघा. पहिलं झालं ते आपलं दुसरं, they were walking on the road. बरोबर आहे, ते रस्त्यावर चालत होते. तिसरं शी च्या नंतर काय येणार, वॉज. शी वॉज ड्रायव्हिंग, DRIVING, ड्रायव्हिंग अ कार. ती काय चालवत होती, ती एक कार चालवत होती. शी वॉज ड्रायव्हिंग अ कार. त्याच्यानंतर ही घ्या. ही वॉज ड्रिंकिंग, ही वॉज ड्रिंकिंग वॉटर. तो काय होता, पाणी पीत. अशा पद्धतीचे छोटे छोटे वाक्य बनवा, कारण काय होईल, छोटे छोटे वाक्य बनवतो तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होईल आणि त्यानंतरच तुम्हाला मोठे मोठे वाक्य बनवता येतील, मोठे वाक्य काय बोलता येतील, लिहिता येतील. ओके, त्यानंतर पुढचं आय राहिलं. आय वॉज काय करत होता तुम्ही लिहा. आय वॉज स्पीकिंग, SPEAK, स्पीकिंग इन इंग्लिश लँग्वेज. ओके, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलत होता. वॉज आहे, आयच्या नंतर काय वापरतो आपण, वॉज वापरतो. काय राहिलं आता, त्याच्यानंतर 6 नंबरचा सेंटेन्स आहे. यू च्या नंतर काय येणार, वर येणार. यू वर टॉकिंग टू युअर फ्रेंड, FRIEND. तुम्ही तुमच्या मित्रासोबत गप्पा मारत होता, तुम्ही तुमच्या मित्रासोबत बोलत होता. ओके, हे झाले तुमचे पास्ट कंटिन्यूमध्ये एक्झाम्पल्स. ओके, आता महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, आपण हे बेसिक आहे, हा बेस आहे, ह्याच्यावरच आधारित तुम्ही बाकी कुठल्याही फॉर्मेशनमध्ये किंवा कुठल्याही प्रकारचं वाक्य बनवू शकता. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. तर विषय काय आहे, तर हे कळलं पाहिजे तुम्हाला, हे पर्सनल प्रोनाउन कळले पाहिजेत. हिच्या जागी कोण्या व्यक्तीचं नाव असेल, मुलाचं असेल तर तुम्ही वॉज वापरणार. शीच्या जागी कुठल्या मुलीचं नाव असू शकतं, तुम्ही वॉज वापरणार. किंवा एकापेक्षा जास्त लोक असतील किंवा 2-3 लोकांचे नाव एकत्र दिले असतील तर ते प्लुरल होणार सब्जेक्ट, त्यामुळे तुम्ही वर वापरणार. अशा पद्धतीनं तुम्हाला चेंजेस समजता आले पाहिजेत. ओके, हे झाले तुमचे पास्ट कंटिन्युअस टेन्सचे एक्झाम्पल. सिम्पल आहे, सोप्पं आहे, समजून घ्या व्यवस्थित. 4 प्रकारामध्ये बनवायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त वाक्य स्वतः बनवा. ओके, काय बनवायचं, फक्त तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे, वरचा 4था फॉर्म घ्यायचा आहे, वॉज आणि वेअर तर तुम्हाला दिलेलंच आहे सगळे. हे व्यवस्थित व्हिडिओ एकदम व्यवस्थित बघा, नाही समजला परत बघा. जास्त कॉम्प्लिकेटेड काहीच नाही, एकदम सिम्पल आणि शॉर्ट बट स्वीटमध्ये आपण सांगतोय, कारण का परीक्षेला एवढंच येणार आहे, जास्त याच्यामध्ये डिटेलमध्ये जायचं नाही. बाकीचा वेळ आहे आपल्याला, चांगला अभ्यास करा आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आला असेल लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. धन्यवाद.